घोरपड येईल बाहेर येईल ते येईल हो ना येईल बाहेर येईल ते एक घोरपड दिसलेली आपल्याला थांबवलं असतं बरं झालं असतं माझं मस्त समोरच होते रे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. हा पार्ट 2 आहे. मी मुंबई गोवा हायवेची कंडिशन, मुंबई ते रत्नागिरीचा प्रवास तुम्हाला दाखवला गेल्या व्हिडिओमध्ये. आणि आता आपण आहोत रत्नागिरीमध्येच. आता चाललो आहे आपण कशेली बीचकडे, ज्याला देवखळी बीचही म्हणतात. देवघळी ॲक्च्युली ज्याला देवघळी बीच म्हणतात. तर आता जेवायला थांबलेलो आपण. ह्या रूटने आलो आहे. मॅपने आम्हाला हा रूट शो केलेला, म्हणजे मुंबईकडून आम्ही ह्या रूटने आलो आणि आता इकडे कंटिन्यू करायचं. 12 किलोमीटरचं अंतर दाखवतं आहे. 25 मिनटाचा प्रवास आहे. तर आता आपण तिकडे जाणार आहोत. खूप सुंदर बीच आहे. माझा पहिला अनुभव असणार आहे. इंटरनॅशनल बीचची फील आहे. त्या बीचची काही माहिती आहे ती मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगेलच. सध्या आपण पूर्ण कोस्टलच्या बाजूला आहोत. इकडे टोटल लाईनीनी बीचेस आहेत. हा पण एक समोर बीच आहे. तर असे पूर्ण बीच आहेत आणि समुद्र बघा समोरच दिसतं आहे. तर आता लवकरात लवकर निघू इथून आणि पोचू जिकडे आपल्याला जायचं आहे, कशेली बीचला. चला. तर कशेळीला जो रस्ता जातो ना, हा खूप सिनिक आहे. बाजूला पूर्ण कोस्टल आहे, म्हणजे हा पूर्णपणे कोस्टल रूटच आहे. आणि आता इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. हे बघा, तिकडे एक जंक्शन लागतो पुढे. तर जो मेन रोड आहे, जो मोठा रस्ता आहे, तोच तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. सुंदर रस्ता आहे, म्हणजे इथे वाटत नाहीये की मी कोकणात राईड करतोय. सातारा वगैरे साईडला जशी पठारा आहेत, तसा पठाराचा फिलिंग इकडे येतोय बघा. पूर्ण मोकळी पठारं आहेत आणि सरळ रस्ता आहे एकदम. तर बघा, आता इथून राईट आहे. तुम्हाला तिकडे कनकादित्य, तर इकडे कनकादित्य मंदिर. ओके, तर हा एक छोटा रस्ता येतो, हा घ्यायचा तुम्हाला. आणि काय निसर्ग आहे जबरदस्त. एवढा सुंदर रस्ता आहे. आजूबाजूला निसर्ग, लोकांनी बागा केलेल्या आहेत, आंब्याच्या कलमाच्या, सुपारीच्या बागा आहेत मोठमोठ्या, आणि गावं आहेत. छान वाटतंय. एवढी झाडं आहेत की रस्त्यावर ऊन जाणवतच नाहीये. बघा शेती काय मस्त वाटते. अजून आपल्याला 3 किलोमीटर आहे. इथून राईट दाखवत आहे. हा काय मस्त बंगला बांधला चिरा बांधकामामध्ये. कोकण 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 कोकण. बघा, कोकणाचे वेगवेगळे रूप, वेगवेगळी सुंदरता ही आपण आता अनुभव करत आहोत. आणि आता आपण पहिले जाणार आहोत कनकादित्य मंदिरामध्ये, आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत बीचवर. सनसेट
आपण बीचवरच एन्जॉय करू. हे पण एक मंदिर आहे इकडे, श्री राकादेवी मंदिर. आणि आता आपण चाललो आहे कनकादित्य मंदिराकडे. तर आपण पोहोचलेलो आहोत कनकादित्य मंदिराच्या इथे. हे बघा, हे आहे मंदिर. तर फायनली आपण पोचलेलो आहोत कनकादित्य मंदिराच्या इथे. आदित्य म्हणजे सूर्य. तर हे सूर्यदेवतांचं मंदिर आहे आणि रत्नागिरीपासून म्हणजे मेन सिटीपासून 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ऑलमोस्ट कोस्टल आहे, ह्याच्या बाजूला समुद्रकिनारी आहे. आतमध्ये जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे. मंदिर बघण्यासारखं आहे आणि जे मंदिराचं बांधकाम आहे किंवा स्ट्रक्चर आहे, लाकडी स्ट्रक्चर, हेही बघण्यासारखं आहे. अशा प्रकारचे दरवाजे वगैरे आहेत. तुम्ही ही जर बांधकामं बघितली तर ही खूप जुन्या पद्धतीची आहेत, कौलारू. आणि तसेच काही वाडे समोरही पाहायला मिळतील आपल्याला. थोड्या वेळात सूर्यास्तही होणार आहे आणि आपल्याला कशेळी बीचलाही जायचं आहे. इथे तुमचं शू स्टँड आहे. शू इथे काढा आणि आत जाऊ शकता तुम्ही. चप्पल स्टँडवर चप्पल काढल्यानंतर इकडे कंपल्सरी तुम्हाला हातपाय धुवून आत जायचं आहे. तसेच इथे विहिरी आहेत मोठ्या मोठ्या, त्या साईडलाही एक आहे. हे आहे मंदिर. तुम्ही पाहू शकता आतमध्ये लाकडी बांधकाम केवढं सुंदर पद्धतीचं केलेलं आहे ते. इकडे वेगवेगळी मंदिरं पण आहेत. इकडे विष्णू मंदिर आहे. त्यानंतर या मंदिराच्या बाजूला वेगवेगळी मंदिरं आहेत. आणि चला आता आपण कनकादित्य मंदिरात जाऊया, म्हणजे सूर्यदेवतांचं मंदिर आहे. तीन वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. विरक्ती, समर्पण आणि मुक्ती. याचा अर्थ तुम्हाला कळलाच असेल. संपूर्ण भारतात सूर्यमंदिरं ही खूप कमी आहेत. त्यातलं एक ओडिसामध्ये आहे, एक गुजरातमध्ये आहे आणि एक इथे आहे. तर हे एकमेव मंदिर आहे जिकडे मूर्ती आहे. आणि ही मूर्ती ह्या गावात एक स्त्री होत्या, कनकाबाई. त्यांना दृष्टांत झालेला, स्वप्नामध्ये आलेलं की ही मूर्ती अशा अशा जागी आहे, ती तिथून घ्यावी आणि तिला मंदिरात नेऊन ठेवावी गावामध्ये, ह्या गावामध्ये. तर त्या प्रकारे हे मंदिर बांधण्यात आलं आणि म्हणून मंदिराचं नाव कनकादित्य आहे. म्हणजे कनकाबाई आणि आदित्य. आदित्य म्हणजे सूर्य आणि कनका म्हणजे कनकाबाईचं स्टार्टिंगचं नाव, इनिशियल नाव. त्या प्रकारे मंदिर घडवण्यात आलं आहे. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, ते आम्ही विचारलं. त्यामुळे आतमधलं आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. तुम्ही स्वतः या आणि दर्शन घ्या. तर आता चला बघूया बाकीची मंदिरं. जी दुसरी मंदिरं आहे तिथलं कन्स्ट्रक्शन कोकणी शैलीमधलं तुम्हाला इकडे कन्स्ट्रक्शन बघायला मिळेल. जी मंदिरं बांधली किंवा जी कौलारू पद्धतीची बांधकाम शैली आहे ती तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. म्हणजे इथे आलं ना की तुम्हाला तो खऱ्या कोकणाचा फील या बांधकामामध्ये बघायला मिळतो आहे.
आणि आजूबाजूचा परिसरही तेवढाच सुंदर आहे. हा बघा, इकडे भगवान शंकरांचं मंदिर आहे. आज सोमवार आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे जे मंदिर आहे हे दुर्गा मातेचं आहे. आर्या दुर्गा जय आई. आणि हे विष्णूंचं मंदिर आहे. श्री विष्णू देवता आहे. महत्त्वाचं म्हणजे आजचा परिसर खूप सुंदर आहे. खूपच सुंदर आहे. शांत आहे. प्रसन्न वातावरण आहे इकडे. तुम्ही दीपस्तंभ पाहू शकता. तर चला आता आपण निघूया इकडून कशेली बीचकडे आणि सुंदर असा सूर्यास्ताचा अनुभव घेऊया. तर वेळ झालेली आहे 5:26 आणि आपण निघत आहोत कानिकादित्य मंदिराकडून कशेली बीचकडे. अच्छा, इकडे जायचं आपल्याला. काय माहिती, आता गोल गोल फिरून येईल लाईनीवर. आला इकडे पण. अच्छा, भात काढतायत लोक. काय बोलतात त्याला? झोडपतायत. झोडप नाही. देवगडी बीच. आता देवगडी म्हणजे ही एक प्रकारची गळी आहे जी आपल्याला डोंगरांमध्ये आढळते. पण देवगडीचं वैशिष्ट्य असं आहे की आता जे आपण मंदिर पाहिलं, कनकादित्यचं जे मंदिर आपण पाहिलं, म्हणजे सूर्यदेवतांचं मंदिर पाहिलं, ती जी मूर्ती आहे मंदिरामध्ये, ती मूर्ती या घळीमध्ये सापडली. त्यामुळे या घळीला देवघळी असं नाव पडलं. आणि हे गाव आहे कशेळी गाव, त्यामुळे या बीचचं नाव आहे कशेळी. आणि हे जे मंदिर आहे 900 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि आता आपण अनुभव घेणार आहोत सुंदर असा समुद्र किनारा, त्याचबरोबर सुंदर असा सूर्यास्त, आणि त्यातच आपल्या कोकणातला सुंदर असा निसर्ग. पण आपल्या कोकणातली घरं पक्क्या बांधकामाची झाली, ती बघायला तेवढी मजा येत नाही जेवढी कौलारू घरं आपली बघायला मजा येते. हे बरोबर चालतंय का? आपण हा रस्ता दाखवतोय. हो हो, यांनी सारवलेलं घर आहे पूर्ण ते कुडाचं. आणि जसं मॅपमध्ये दिसतंय, थोड्याच वेळात आपण एक सुंदर नजारा अनुभव करणार आहोत, कारण मला माहीत पडते की समोर समुद्र आहे. वा, सूर्यदेवता एकदम समोर आलेले आहेत. आणि आपण बऱ्यापैकी उंचावर आलोय. म्हणजे पठार आहे एक, देवघळी आहे ना, हे एक पठारावर आहे. आणि आपण त्या पठाराच्या दिशेलाच चाललोय आता. आणि इथून आपल्याला समोर अथांग समुद्र दिसतो. बघा, सुंदर दृश्य थोड्या वेळातच तुमच्यासाठी येत आहे.
ओहो, क्या बात है, जबरदस्त. एक भलं मोठं जहाज पण उभं आहे समोर. वाव, अमेझिंग. तर इकडे अशा प्रकारे तुम्हाला पार्किंग पण आहे वरती. छोट्या गाड्यांपासून मोठ्या गाड्यांपर्यंत सगळ्या पार्क होतात. हा कसलं जबरदस्त दृश्य आहे. वाव, लुक ॲट द व्ह्यू. उभी राहा 2 मिनिटं. अच्छा, ती तिकडे खाली गळी आहे. इकडे पण फोटो काढतो. तर आपलं कशेळी बीचची व्हिजिट ही पूर्ण झालेली आहे. सिरियसली इंटरनॅशनल क्वालिटीचं बीच आहे. म्हणजे मी पहिल्यांदा आलो, किरण सेकंड वेळा आलेला आहे आणि धमाल आली, धमाल. जे व्ह्यूज आहेत इकडून, जे फोटोज वगैरे तुम्ही खेचू शकता, व्हिडिओ, सनसेट, खास करून सनसेट इथे बघण्यात खूप मजा येईल तुम्हाला. आणि आता समोर चंद्र दिसतोय. खरंच या, मुंबईवरून तरी लांबच आहे आपल्याला. इकडे जास्त कोल्हापूर वगैरेची माणसं असतात, पण मुंबईवरून 9 ते 10 तासाचा प्रवास आहे. 1 नाईट स्टे केलं तर तुम्ही येऊ शकता. तर आता आपण निघतो इथून आणि मी घेत आहे तुमचा निरोप. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.